नमस्कार. आजचा विषय, त्याच्याकडे पैसे नव्हते, पण त्याने साम्राज्य उभं केलं. रात्रीचे 11 वाजले होते. शटर अर्धवट खाली होतं. दुकानात फक्त एकच लाईट चालू होता. टेबलावर बिलांचा ढीग पडला होता. मोबाईलवर बँकेचा मेसेज आला, बॅलन्स लो. समोर लॅपटॉप उघडा होता. एका बाजूला मोठ्या कंपनीची जाहिरात, दुसऱ्या बाजूला त्याचा छोटासा व्यवसाय. तो काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिला आणि मनात एकच विचार आला, मी खरंच यांच्याशी स्पर्धा करू शकतो का? त्यांच्याकडे मोठं ऑफिस, मोठी टीम, मोठं मार्केटिंग बजेट, मोठी ओळख. आणि माझ्याकडे काही निवडक ग्राहक, काही कर्मचारी, मर्यादित पैसा आणि खूप मोठं स्वप्न. दुसऱ्या दिवशी सकाळी तो एका जुन्या ग्राहकाला भेटायला गेला. नवीन ग्राहकाला शोधायला नाही, जुन्या ग्राहकाला. कॉफी पिताना ग्राहकाने विचारलं, तू नवीन शाखा कधी उघडतो आहेस? तो हसला, म्हणाला, सध्या नाही. ग्राहक आश्चर्यचकित झाला. का? त्याने उत्तर दिलं, माझ्याकडे अजून मजबूत पाया नाही. खरं तर त्यालाही शाखा उघडायची होती, जाहिराती करायच्या होत्या, पण त्याने वेगळा निर्णय घेतला. त्याने पुढची 2 वर्ष खर्च केली, एक नवीन गोष्ट बांधण्यात नाही, तर आधीच असलेल्या गोष्टी मजबूत करण्यात. ग्राहक संबंध, टीम, सिस्टम, प्रक्रिया, ज्ञान, विश्वास. बाहेरून काहीच बदलत नव्हतं. लोक म्हणायचे, याची प्रगती थांबली वाटतं, पण त्याला माहित होतं, तो वाढ थांबवत नव्हता, तो पाया मजबूत करत होता. 5 वर्षांनी त्याच शहरात एक बिझनेस अवॉर्ड कार्यक्रम होता. मंचावर त्याचं नाव जाहीर झालं, फास्टेस्ट ग्रोविंग सस्टेनेबल बिझनेस. लोक टाळ्या वाजवत होते. काही जण म्हणत होते, काय नशीब आहे. काही म्हणाले, योग्य वेळ मिळाली. काही म्हणाले, मार्केट चांगलं मिळालं. पण कोणालाही त्या रात्रीचं चित्र दिसलं नाही, जेव्हा शटर अर्धवट बंद होतं, जेव्हा खात्यात पैसे कमी होते, जेव्हा स्पर्धक मोठे होते, आणि जेव्हा त्याने एक निर्णय घेतला, वाढण्यापूर्वी मजबूत होण्याचा. इतिहासातील हेच घडलं होतं. लोक विचारतात, शिवाजी महाराजांनी मोठ्या साम्राज्याला हरवलं कसं? पण कदाचित अधिक महत्वाचा प्रश्न आहे, संसाधने कमी असून स्वराज्य टिकलं कसं? उत्तर तलवारीत नव्हतं. उत्तर संपत्तीतही नव्हतं. उत्तर होतं किल्ले, सिस्टम्स, लोक, विश्वास आणि दीर्घकालीन विचार. म्हणूनच काही साम्राज्ये मोठी असूनही कोसळतात, आणि काही कल्पना शतकानुशतके जिवंत राहतात. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, जर उद्या तुमचं उत्पन्न थांबलं, तर तुमच्याकडे काय उरेल? ग्राहकाचा विश्वास, ज्ञान, टीम, सिस्टीम, ब्रँड, की फक्त धावपळ? कारण उत्पन्न तुम्हाला आज जगू शकतं, पण मालमत्ता, सिस्टीम आणि विश्वास तुमचं भविष्य घडवतात. धन्यवाद.